आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। यासाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं निश्चित आहे। महायुतीचे 9 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर आमदार आणि विधान परिषदेचं गणित कसं आहे आपण बघतोय। महायुतीचे 200 आमदार आहेत आणि उमेदवार आहेत 9 आणि गरज आहे 207 मतांची, त्यामुळे महायुतीकडे 200 आमदार आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 68 आमदार आहेत, उमेदवार आहेत 3 आणि गरज आहे 69 मतांची। 69 मत म्हणजे आमदारांची गरज आहे आणि 6 जण अजूनही अनिर्णित आहेत। तर विधान परिषदेचे उमेदवार आपण बघतोय। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे भाजपचे 5 उमेदवार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे 2 उमेदवार आहेत। शिवसेनेकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी या 2 उमेदवार आहेत। तर इकडे महाविकास आघाडीचे आपण बघतोय। मिलिंद नार्वेकर, शिवसेना ठाकरे गट, जयंत पाटील शेकापचे आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव। तर विधान परिषदेचं गणित काय आहे? विजयासाठी मतांचा कोटा असतो 23चा। काँग्रेसचे 37 आमदार आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत। एकूण मतं आहेत 64। तर दुसरीकडे विधान परिषदेचं गणित काय आपण बघतोय। भाजपकडे 103 आमदार आहेत, शिवसेनेचे 38 आहेत, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आहेत। महायुतीचे एकूण 181 मतं आहेत। महायुतीचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतात। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। राजू, अमोल, पाहतो आपण विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक आहे। सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। 4 वाजेपर्यंत जे आहे ते मतदान चालेल आणि साधारणतः 7:30 ते 8 वाजेपर्यंत जे आहे तो निकाल हाती येण्याची दाट शक्यता आहे। मात्र हे सगळं होत असताना कुठेतरी मागच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर मोठे राजकीय भूकंप घडलेले होते, त्यामुळे याही निवडणुकीमध्ये जे आहे ते काही राजकीय भूकंप घडतात का, यामुळे सगळ्यांचे जे आहे ते धाबे दणलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने सावधगिरी म्हणून जे आहे ते आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये ठेवलेलं पाहायला मिळते। साधारणतः 9 वाजता सर्वच पक्षाचे आमदार जे आहे ते विधान भवनामध्ये दाखल व्हायला सुरुवात होईल। महायुतीकडे 9 उमेदवार उभे आहेत, तर आपण पाहतोय महाविकास आघाडीचे 3 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत आणि एकूण जर पाहिलं आपण तर कुठेतरी एक उमेदवार जो आहे तो पडणार आहे, कारण 11 जागा आणि 12 उमेदवार आहेत, त्यामुळे नेमका कोणाचा उमेदवार पडणार, कोणाच्या जागा ज्या आहे, कोणाची मतं जी आहे ती फुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे साहजिकचपणे 9 वाजता संपूर्णपणे या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपक्ष आणि जे काही छोटे पक्ष आहेत त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे। आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे 3 उमेदवार जे आहे ते रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की काँग्रेसचे जे आहे ते पूर्णपणे कोटा आहेत आणि उरलेली मतं ठाकरे गटामध्ये मिलिंद नार्वेकरांना मिळणार आहे, तर राष्ट्रवादीची मतं जी आहे ती जयंत पाटलांना मिळणार आहेत। मात्र अधिकची मतं जी आहे ती मिळवण्यासाठी जयंत पाटलांना जे आहे ते राजकारण संपूर्णपणे जे आहे ते समीकरण बसवावं लागणार आहे। त्यामुळे जयंत पाटील कोणाची मतं घेतात आणि पलीकडे आपण पाहतोय महायुतीमध्ये भाजप असेल, शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट जे आहे ती कोणाची मतं घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट राजू तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन